नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कसं त्याला मॅनेज केलं, एंड ऑफ द डे प्रॉफिट होतो लॉस होतं, ए टू झेड क्लॅरिटी या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. दोन्ही पण निफ्टीमध्ये आहे आणि दोन्ही पण कॉलमध्ये आहे. बट एक्झॅक्टली या ट्रेडची सायकोलॉजी काय होती, डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण या ट्रेडला कसं मॅनेज केलं, एंड ऑफ द डे कसं बुक केलं. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आजची तारीख आहे 11 जून. ओके, आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ती चांगलीच गॅप डाऊन होती, कारण की कालची जी क्लोजिंग होती ती इथे होती. आज आणि जे ओपनिंग दिली होती ती इथे होती. पहिली कॅन्डल इंडिशन होती, काही क्लॅरिटी नव्हती की कोणत्या साईडने जाणार, खालच्या साईडने याला वीक होता. त्यानंतर अजून 2-3 कॅन्डल जे होत्या ते पण अशा स्टॉप झालेल्या होत्या. फक्त पहिल्या कॅन्डलमध्ये एक क्लॅरिटी एवढी आलेली होती की हे एक बुलिश कॅन्डल होती, खालच्या साईडने वीक होता आणि जे क्लोजिंग दिली होती ते वरच्या साईडने होती. तर तिथे सेंटिमेंट जे होते ते वरच्या साईडने होते, बुलिश होते. कारण काय की हा जो गॅप होता हा पेंडिंग होता, तर हा गॅप फिलिंगसाठी जाऊ शकतो. या माइंडसेटनी जे फर्स्ट हाफचे सेंटिमेंट होते ते बुलिश दिसत होते पहिल्या कॅन्डलवर. पहिली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हे तर मी सांगितलं की हे कॅन्डलच्या ज्या क्लोजिंग होत्या एवढ्या काही खास नव्हत्या. बट इथे तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर कन्फर्म अकॉर्डिंग इथे ही जी 5वी कॅन्डल आहे ही कॅन्डल प्रॉपरली इंगल्फिंग बनलेली आहे, स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं आहे आणि क्लोजिंग जी आहे ती पण स्ट्रॉंग दिलेली आहे. याच्या क्लोजिंगवर आपला पहिला सेटअप ऍक्टिव्हेट झाला, तर आपण याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावलेला होता. टार्गेटाचं क्लिअर कट ओपन होतं गॅप फिलिंगसाठी. मी ऑलरेडी इथे क्लिअरली सांगितलं होतं की 210-215 पर्यंतचं टार्गेट आहे ते स्पॉटमध्ये इथे ओपन आहे. तर या टार्गेटसाठी आपण प्ले करणार आहे. तर त्या बेसिसने इथे एंट्री घेतली. सेम कॅन्डलच्या लोवर मी एसएल लावला. माझ्यासोबत जेवढे पण लाईव्ह मेंबर्स असतात सर्वांनी इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. इथून इथपर्यंत यांनी 1:1 जे टार्गेट आहे ते कंप्लीट करून दिलेलं होतं. बट आपण इथे डायरेक्ट मध्ये बुक करत नाही, ट्रेलिंगने बुक करतो. दोन पद्धत आहे, एक तर 1:1 टार्गेट 1 किंवा मग ट्रेलिंग. ओके, भरपूर जण 1:1 वर करतात, टार्गेट 1 वर करतात, भरपूर जण ट्रेलिंगने करतात. तर मी जे आहे ते ट्रेलिंगनेच करतो. तर इथे यांनी टार्गेट कंप्लीट केल्यानंतर मी इथे जरा होल्ड केलं. जो एसएल ऍक्च्युअल होता तो त्याला तसंच राहू दिला. जेव्हा हा हाय लावला आणि इथनं रिव्हर्स फिरला निफ्टी, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो माझा इथे बुक झाला. इथे तुम्ही जर स्पॉटमध्ये जर बघितलं तर या कॅन्डलचा लो इथे ब्रेक झालेला नाही आहे. बट ऑप्शनच्या प्रीमियममध्ये इथे जो ट्रेलिंग एसएल होता तो इथे बुक झालेला होता, म्हणून इथे तो बुक झाला. त्यानंतर आपण जरा वेट केलं, पण काय झालं की इथे जेव्हा एसएल उडवला तर डायरेक्टली कंटिन्यू वरच्या साईडने गेला आणि आपले जे टार्गेट होतं या लेवलचं त्यांनी इथे कंप्लीट केलं. त्यानंतर मी सांगितलेलं होतं की आता डायरेक्टमध्ये आपण एंट्री करणार नाही, आपण एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देऊ. त्यानंतर हा जर फॉलो थ्रू देतो तर मग वरचे जे टार्गेट आहे त्यासाठी आपण प्ले करणार. पण त्यांनी तसं न करता हा हाय लावल्यानंतर खाली आला आणि टाइम स्पेंड केला. त्यानंतर हा पुन्हा वर गेला आणि स्ट्रक्चर कन्फर्म केलं. आपण जे विचार केलेलं होतं की आपण स्ट्रक्चर कन्फर्मवर ट्रेड करणार तसं झालं, पण यांनी प्रॉपरली या कॅन्डलमध्ये स्ट्रक्चर कन्फर्म करून दिलं. पण आपला सेटअप जो आहे तो ऍक्टिव्ह झालेला पण होता. बट लाईव्ह मध्ये जेवढे पण मेंबर्स आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण ऑप्शन सेलिंगवर काही डिस्कस करत होतो. तर हा जो चार्ट आहे हा आपल्या डोळ्यासमोर नव्हता, आपलं दुर्लक्ष झालं, म्हणून आपण इथे ट्रेड घेतलेला नाही आहे. जर याच्यावर लक्ष होतं तर 100% आपण या कॅन्डलवर ट्रेड एक्झिक्यूट केला असता, सेम कॅन्डलचा लो स्टॉप लॉस लावला असता आणि ही जी पूर्ण रॅली आहे हे आपण बुक केली असती. जबरदस्त जॅकपॉट प्रॉफिट झालं असतं. बट हे जेव्हा मिस केलं तर मग आपण पुन्हा एक स्ट्रक्चर कन्फर्म उद्याचा वेट केला. मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आता डायरेक्ट मध्ये जाऊ नका, कारण की एंट्री जर झाली तर ते टॉपवर होऊ शकते. म्हणून आपण एक कन्फर्मेशन होऊ देऊ, त्यानंतर आपण जाऊ. कारण काय की मार्केटचं बिहेवियर काय होतं की हा सेटअप ऍक्टिव्हेट केल्यावर वर जात होता, खाली येत होता, एसएल उडत होता, पुन्हा वर, पुन्हा मोठे मोठे स्विंग लावत होता. तर मला वाटलं की हा डायरेक्ट गेलेला आहे, थोडाफार खाली येईल तर रॅन्डमली एसएल उडू शकतात, म्हणून आपण एक कन्फर्मेशन ट्रेड करू. तर ते जे कन्फर्मेशन आहे ते स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं आहे या कॅनलमध्ये. इथे जर तुम्ही बघू शकता हा वर गेला, खाली आला आणि प्रॉपर वर देऊन इथे स्ट्रक्चर कन्फर्म केलं. तर इथे स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी पण होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती आणि व्यवस्थित डायरेक्शन जे आहे ते पण कन्फर्म झालेलं होतं. वरचा टार्गेट जो होता तो पण ओपन होता. त्या बेसिसनी इथे या कॅन्डलच्या क्लोजिंगवर सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावलेला. पहिले जे होतं ते इथे या कॅन्डलवर जो आपला एसएल गेला होता तो इथे 20 पॉईंटचा एसएल होता ऑप्शन्समध्ये. त्यानंतर इथून इथपर्यंत जे मूव्ह केलं हे यांनी 20 पॉईंट्स कव्हर करून दिले आणि एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये बुक केला आहे. बट जेव्हा आपण इथे एंट्री घेतली, इथे आपला जो ऍक्च्युअल एसएल होता तो जेव्हा हा ट्रेड सुरू होता इथून इथपर्यंत यांनी कोणत्याही ट्रेलिंगचा चान्स दिलेला नाही आहे. प्रॉपर डब्ल्यूआरसी पण नव्हती, फ्रॅक्टल पण नव्हता. हा फ्रॅक्टल होता पण या फ्रॅक्टलला यावेळी व्हॅल्यू नाही आहे. सर्व आपले प्रीमेंबर्स आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की याला व्हॅल्यू नाही आहे जोपर्यंत पूर्ण प्राइस स्विंग करत नाही तोपर्यंत. तर ह्याच्यामध्ये ट्रेलिंगचा चान्स नव्हता. ट्रेलिंगचा चान्स आला या कॅन्डलमध्ये, कारण काय एकतर फ्रॅक्टल एकतर डॉमिनेट कॅन्डल. तर ही जी कॅन्डल आहे हे डॉमिनेट कॅन्डल आहे, स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी आहे. तर आपण फर्स्ट डायरेक्टली जो एसएल इथे लावला होता तो डायरेक्टली उचलला आणि या कॅन्डलच्या खाली लावला. कारण काय की जे पोझिशन सुरू आहे त्याला प्रोटेक्ट पण करायचं असते, म्हणून आपण या बेसिसनी इथे याला ट्रेल केलं. जो एसएल इथे होता त्याला जसं त्यांनी हाय लावला आणि रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो एसएल आहे तो इथे आपला बुक झाला. त्यानंतर यांनी चांगली व्होल्टिलिटी केली आणि इथे जस्ट फक्त मी काहीतरी 2-4 पॉईंटच मी इथे प्लसमध्ये आहे. विचार करत होतो की सेकंड हाफमध्ये मी पुन्हा एकदा तिसरा ट्रेड घेणार, कारण की आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तर सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये जरा आरओआय जास्त जनरेट होता, जॅकपॉट प्रॉफिट होते. तर त्या बेसिसने मी विचार करतो की सेन्सेक्स प्ले करणार. पण
हे जे मोमेंटम होते हे डायरेक्ट दिसत होते आणि ह्याचे जे प्रीमियम होते सेन्सेक्सचे ते पण चार्ट सोबत मॅच होताना दिसत नव्हते. त्याचे जे स्पाइक होते ते खालच्या साईडने लागत होते जास्त आणि वरच्या साईडने प्राइस जी आहे ते सस्टेन करताना दिसत नव्हते. म्हणून या मोमेंटला मी इग्नोर केलं. इथे पण मी ट्राय केलेलं होतं, इथे पण मी ट्राय केलं होतं की एंट्री घ्यायची, बट ते प्रॉपरली मॅच होत नव्हतं माझ्या सायकोलॉजी सोबत पण आणि चार्ट सोबत पण. म्हणून मी इग्नोर केलं आणि तिसरा ट्रेड जो आहे तो घेतलेला नाही आहे. जनरली मी सेकंड हाफमध्ये 99% चान्सेस राहतात की मी सेन्सेक्समध्ये प्ले करतो. म्हणजे ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी मी प्ले करतोच. एकतर निफ्टीची मंगळवारी, एकतर मग गुरुवारी सेन्सेक्सची. बट आज तसा ट्रेड ऍक्टिवेट केलेला नाही आहे. हा फर्स्ट ट्रेड होता. इथे 20 पॉईंटचा एसएल गेलेला होता. त्यानंतर इथे सेकंड ट्रेड घेऊन इथे कव्हर करून एंड ऑफ द डे 4-5 पॉईंट मी इथे बुक केला. ऑलमोस्ट असं समजू शकता की कॉस्ट टू कॉस्टच आजचा दिवस राहिलेला आहे. इथे जॅकपॉट करता आलं असतं बट प्रीमियमवर सिंक नव्हता म्हणून मी सेन्सेक्सला इग्नोर केलेला आहे. घेतला असतं तर इथे जॅकपॉट झाला असता. बट ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग मॅनेज करायसारखं काही एवढं काही खास नव्हतं. बरं झालं की घेतला नाहीये. ओके, तर सिंपल दोन्ही ट्रेड तुम्हाला प्रॉपरली इथे समजले असेल. इंडेक्सच्या चार्टवर पॉईंट वाईज कसं कॅल्क्युलेशन होतं, कशा कॅन्डल फॉर्म झाल्या हे मी डायरेक्टली तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे पण एक्सप्लेन करतो. म्हणजे की एकदा पुन्हा रिकॅप होऊन जाईल आणि पूर्ण पिक्चर जे आहे ते तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे बघू शकता की मी 2 चार्ट लावलेले आहे. या साईडनी जे आहे ते निफ्टीचा इंडेक्स चार्ट आहे आणि या साईडनी जो आहे तो निफ्टीचा ऑप्शन चार्ट आहे. इथे मी 23,100चा कॉल लावलेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण या अकाउंटमध्ये जे ट्रेड करतो आणि जे आपलं चॅलेंज कंटिन्यू सुरू असते 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत ते प्युअरली ऑप्शन बाईंग मध्ये असते. तर त्या बेसिसनी आपला जो पहिला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे जो की या कॅन्डलवर होता, तर इथे याच्या क्लोजिंगवर ऍट द मनीचा जो आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 23,100चा कॉल, जे की कॅन्डल होती ही कॅन्डल. याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला, सेम कॅन्डलचा लो स्टॉप लॉस लावलेला. इथून इथपर्यंत यांनी प्रॉपरली 1:1चं टार्गेट जे आहे ते कंप्लीट केलं. इथून रिव्हर्स फिरला तर आपला एसएल जो आहे तो इथे आपला बुक झाला. त्यानंतर यांनी मोमेंटम केलं. बघायला झालं तर प्रॉपरली फक्त त्यांनी आपला एसएलच बुक केला आणि मोमेंटम केलं. जर तो वाचला असता तर हे पूर्ण रॅली जी आहे हे आज आपल्या खिशात असते. बट जे काय आहे ते बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं मार्केट करते त्याच्याला आपल्याला रिॲक्ट करायचं असते. तर आज मार्केटने व्होल्टिलिटी केली, आधी एसएल घेतलं त्यानंतर टार्गेट दिलं. भरपूर असं होते की आधी टार्गेट देतात आणि मग एसएल होतं, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर तुम्ही जर बघू शकता तर इथे जर मी कॅल्क्युलेट तुम्हाला करून दाखवू तर या हाय पासून तर या लो पर्यंत प्रॉपरली 19-20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस होता तो घेतलेला होता. जर तुम्ही कॅल्क्युलेट करणार तर याचा जो लो आहे तुम्ही बघू शकता वर या साईडनी लो दिसणार तुम्हाला. याचा लो होता 62चा आणि त्यानंतर या कॅन्डलचा लो आहे तो आहे 61चा. म्हणजे फक्त एका पॉईंटने यांनी एसएल घेतला, त्यानंतर प्राइस रिव्हर्स फिरून यांनी ऑलमोस्ट या आपल्या एंट्री पासून तर या लेवलपर्यंत यांनी दिलेला आहे 133.73%. बट आधी एसएल झाला मग दिलं, त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. तर आपला जो हा फर्स्ट ट्रेड होता तो होता इथून आपण घेतला आणि इथेच आपला जो एसएल आहे तो बुक झाला. सेकंड ट्रेड जो आहे तो आपण घेतलेला आहे या कॅन्डलवर. तर इथे आपण स्ट्राईक प्राइस चेंज केलेली होती. इथे जो स्ट्राईक प्राइस होती ती होती 250ची, 23,250. कारण की हा पण जो ट्रेड होता हा पण कॉल साईडनीच होता. तर इथे 250चा कॉल घेतलेला आहे 23,250. तर 23,250चं मी इथे कॉल लावून घेतो पुन्हा. तर इथे बघू शकता की 23,250चा कॉल लावलेला आहे. एंट्री जी झाली होती ती झाली होती या कॅन्डलवर, याच्या क्लोजिंगवर. तर ती जी कॅन्डल आहे ऑप्शन मधली ती आहे ही कॅन्डल. इथे एंट्री होती आणि इथे स्टॉप लॉस होता. याला जर आपण कॅल्क्युलेट करून घेऊ तर या लेवलपासून या लेवलपर्यंत जो स्टॉप लॉस होता हा पण 20 पॉईंटच्या जवळपास होता. पण यांनी जे मुवमेंट केलं हे पूर्ण आपण इथपर्यंत कॅरी केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या लोवर इथे बुक झालेला आहे. तर ती जी कॅन्डल आहे ऑप्शनमध्ये ती ही आहे. इथे आपला एसएल जो आहे तो ट्रेलिंग एसएल प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे. एवढी जे मोमेंटम आहे ती आपण कॅप्चर केली आहे. त्यानंतर हा कंटिन्यू आता खाली आलेला आहे आणि खालीच क्लोज दिलेला आहे. तर आता जर आपण बघू प्रॉपरली किती मोमेंटम केलं तर या लेवलपासून या लेवलपर्यंत त्यांनी टोटल जे मुव्हमेंट केलं ते 43 पॉईंट्सचं होतं, 26% होतं. आधी आपण 20 पॉईंटचा एसएल दिलेला होता पण 43 पॉईंट्स आपण इथे बुक केलेले नाही आहे. याच्या लोवर गेले तर याच्या लोवर ऑलमोस्ट इथे 22-23 पॉईंट जे आहे ते इथे बुक झालेलं आहे. जेवढा आहे सॅटिस्फाईड आहे. माझा गोल असतो जनरली की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघालो पाहिजे. तर ते आज पण दिवस जो आहे तो प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं त्यांना या प्रॉपरली दोन्ही ट्रेडचं क्लॅरिटी आलेली असेल. ऑलरेडी प्रत्येक गोष्ट मी लाईव्हमध्ये तर एक कॉमेंट्री करतच होतो. जे लाईव्हमध्ये होते त्यांना तर क्लिअर होतच, सोबत आता तुम्हाला पण क्लिअर झालेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करून लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकायची असेल, आम्ही जशा प्रकारे ट्रेड करतो सेम तुम्हाला पण करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची जी जर्नी आहे ते आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू करू शकता. ओके, तर प्रॉपरली इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडची क्लॅरिटी आलेली असेल. पहिला ट्रेड जो होता तो इथे होता, दुसरा ट्रेड जो होता तो इथे होता. एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघालो आहे. याला मी तुम्हाला प्रॉपरली पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे टायमिंग दाखवतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला बुक झालं, कोणत्या टायमिंगला आपण एक्झिक्यूट केलेलं होतं. तर डायरेक्टली इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर पुन्हा इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक लावलेला आहे. तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे निफ्टीचा तो एक्झिक्यूट झालेला होता 9:40 तिथे मी निफ्टीचा 23,100चा कॉल बाय केला. तो बाय झालेला होता 181 मध्ये. त्यानंतर याचा जो एसएल आहे तो गेलेला होता 10:05 23,100चा कॉल, जो की एसएल होता बुक झालेला
162 मध्ये. त्यानंतर सेम पुन्हा कॉल साईडनेच एंट्री घेतली निफ्टीमध्येच, जे की सेकंड एंट्री होती ती एक्झिक्यूट केलेली होती 11 वाजून 45 मिनिटांनी. 23,250चा कॉल जो की बाय झालेला होता 162 मध्ये. त्यानंतर ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये 12 वाजून 38 मिनिटांनी. 23,250चा कॉल जो की बुक झालेला आहे 186 मध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की 19-20 पॉईंटचा जो आहे तो आधी आपण एसएल दिला. त्यानंतर दुसरा जो ट्रेड आहे तो आपला ऑलमोस्ट 22 ते 23 पॉईंट जे आहे ते आपण इथे प्रॉफिट बुक केलेला आहे. एंड ऑफ द डे जबरदस्त प्रॉफिटमध्ये आहे. ऑलरेडी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले. ज्यांना कोणाला पण आमचे लर्निंग आवडत असेल, लॉजिक समजत असेल, तुम्हाला पण सेम जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. डिटेल घेऊन दुसऱ्या दिवसापासून आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची ट्रेडिंग जी आहे त्यांच्यासोबत कंटिन्यू रोज करू शकता. आम्ही रोज मंडे टू फ्रायडे लाईव्ह असतो आणि सेम जे गोष्टी आहे ते लाईव्ह मध्ये डिस्कस करतो. सोबतच रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या पण दोन्ही ट्रेडचं क्लिअरिटी पूर्णपणे आलेली असेल. तर आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओला आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.